कथेचं नाव फोन कॉल. लेखक के. हॅलो, मी कांदिवली वेस्टच्या साकेत विहार सोसायटीमधून बोलतोय. ए विंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर आम्ही राहतो. 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये माझ्या शेजारच्या घरात एक माणूस आत्महत्या करायचा प्रयत्न करीत आहे. प्लीज सर, लगेच या, त्याने दार बंद करून घेतलंय. पोलीस चौकीतल्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून वार्ता आली. त्या एरियात कोण आहे ड्युटीला? फौजदार कांबळेने शिंदे कॉन्स्टेबलला विचारलं. राजन पाटील आहेत, शिंदे म्हणाला. त्याला वायरलेसवर खबर करून तिकडे पाठवा, कांबळे म्हणाले. राजनचा डावा डोळा आज सकाळपासूनच लवत होता. पोरा, आज लय काळजी घे, रात्रीची ड्युटी आहे, त्यात आज औसेची रात्र, अंगाऱ्याची पुडी जवळ ठेव, मावशी म्हणाली. पण राजनच्या या गोष्टीवर विश्वास नव्हता. हेड कॉन्स्टेबलच्या पदावर तो कार्यरत होता. तो तसाच ड्युटीवर निघाला. राजनच्या वायरलेसवर खबर मिळाली. राजन काही वेळातच बाईकवरून तिथे एकटाच पोहोचला. साकेत विहार सोसायटीत अंधार पसरला होता. बहुतेक लाईट गेली असेल असा अंदाज राजनने बांधला. गेटवर वॉचमन पण कुठं दिसत नव्हता. राजन गेटमधून आत शिरला. ए विंग सगळ्यात कोपऱ्यात होती. गेटपासून तो तिकडे चालू लागला. हातात मोबाईलचा टॉर्च होता. त्याच्याच प्रकाशात तो ए विंग जवळ आला आणि पायऱ्या चढू लागला. जुनाट अशी इमारत होती ती. हे त्या इमारतीच्या भिंतीवरचा उडालेला रंग सांगत होता. पूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त अंधार असल्यामुळे आणि रात्रही खूप झाल्यामुळे साहजिकच सगळे दार बंद होते. आणि तसंही सोसायटी कल्चरमध्ये दार बंद झाल्यावर लोकांना शेजारपाजारी काय घडतंय याच्याशी काही घेणं देणं नसतं. तो फ्लॅट नंबर 404च्या जवळ पोचला आणि त्याने दार वाजवण्यासाठी दारावर हात ठेवला, पण दार लोटलेले होते. दार अलगदपणे ढकलत तो घरात शिरला. कोणी आहे का? त्याने आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद आला नाही. अरे, कोणी आहे का घरात? राजनने पुन्हा आवाज दिला, पण परत तेच. तो हळूहळू चालत घराच्या बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीकडे येऊ लागला. टॉर्चच्या प्रकाशात त्या घराच्या बेरंग झालेल्या भिंती आणि जळमट लागलेले कोपरे स्पष्ट दिसत होते. राजन आतल्या खोलीच्या दारात आला आणि त्याने आत टॉर्चचा प्रकाश मारला. पूर्ण खोलीत प्रकाश टाकत त्याने टॉर्च खोलीच्या कोपऱ्यात मारला आणि क्षणभर त्याचं हृदयच हादरलं. खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक चाळीशीतला तरुण अंग चोरून बसला होता. पांढरा पडलेला चेहरा, खोल गेलेले डोळे, अर्धवट टक्कल आणि बाजूला विरळ होत गेलेले केस, हलकी वाढलेली खुरट दाढी, अंगावर एक टी शर्ट आणि पायजमा. थंड आणि निस्तेज डोळ्यांनी त्याने टॉर्च लाईटकडे बघितलं. चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट जाणवत होती. बरं झालं साहेब, तुम्ही आलात. त्याच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा निश्वास असल्याचा भाव उमटला. बाहेर या, तुमच्या शेजाऱ्यांनी फोन केला चौकीला. तुम्ही आत्महत्या करणार आहात अशी कंप्लेंट दिली, राजन म्हणाला. हो साहेब, रोजच्या कटकटीला वैतागून करणार होतो. तिने माझं जगणं हराम केलंय. भीतीत रोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो. कोण ती? जरा स्पष्ट सांगा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर पोलिसात तक्रार करायची. स्वतःला संपवून कुठला प्रश्न सुटत नसतो, राजन त्याच्या जवळ येत म्हणाला. मी 1 महिन्यांपूर्वी इथं राहायला आलो. पहिले 2 दिवस सामान्यच होतं, पण त्यानंतरच्या मध्यरात्रीपासून हा भयानक खेळ सुरू झाला. मला आठवतंय, मी गाढ झोपेत होतो. किचनमध्ये भांड्यांच्या आवाजाने मला जाग आली. नळ पण सुरू होता. मी उठलो. घड्याळात 3 वाजले होते. आवाज अशा पद्धतीने येत होता जणू काही कोणतरी भांडी घासत आहे. पण रात्री 3 वाजता, आणि मी तर एकटा राहतो. मी हळूहळू किचनकडे आलो. किचनची लाईट लावली आणि माझं डोकंच सुन्न झालं. एक स्त्री किचनच्या मधल्या बेसिनजवळ उभी राहून भांडी घासत होती. अंगावर हिरवी साडी, केस आणि चेहरा पदराने झाकलेला होता, पण तिचे डोळे मात्र कुणास ठाऊक ओळखीचे वाटत होते. ते डोळे जणू मी कुठेतरी पाहिलेले होते. मी घाबरत ओरडलो, ए, कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतेस? ती काहीच न बोलता भांडी घासत राहिली. मी थरथरत पुन्हा ओरडलो, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. मी घाबरून बाहेर पळालो. बाहेरच्या खोलीत मी पोचलोच होतो
आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती बाहेरच्या खोलीची लादी पुसत होती. मी जाम बिथरलो आणि पुन्हा किचनमध्ये पळालो आणि माझी वाचाच बसली, कारण किचनमध्ये ती स्त्री भांडी घासत होती. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी तिथेच कोसळलो. तो सांगत होता, मग पुढे काय झालं? राजन आता त्याच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसला होता. त्याला या कथेत रस निर्माण झालेला. साहेब, त्यानंतर पुढचे 7 दिवस हा प्रकार रोज घडू लागला. रात्री 3 वाजता ती किचनमध्ये भांडी घासताना दिसायची, लादी पुसताना दिसायची. मला हळूहळू तिची सवय झाली होती, भीती वाटेनाशी झालेली. पण त्यानंतर खरा त्रास सुरू झाला. आवाज येत नव्हता, ना ती लादी पुसताना दिसली. मी किचनमध्ये आलो, ती किचनमध्ये नव्हती. मी बेडरूममध्ये आलो आणि बेडवर आडवा झालो आणि माझी नजर छताकडे गेली आणि काळजात धस्स झालं. ती पंख्याला लटकलेली होती आणि फिरणाऱ्या पंख्याबरोबर तिचं प्रेतही गरागरा फिरत होतं. तिचे डोळे उघडे होते, पण चेहरा अजूनही दिसला नव्हता. मी किंचाळतच बाहेर आलो, तर ती माझ्या आधी बाहेरच्या खोलीच्या कोपऱ्यात बसली होती. मला बघताच ती विव्हळू लागली, किंचाळू लागली. कानाचे पडदे फाटणार. ते तिचं विव्हळणं ऐकून मी बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी सकाळपासून ती मला 24 तास घरात माझ्या मागे मागे फिरताना दिसायला लागली. कायम तिचं ते विव्हळणं चालूच होतं. नेमका त्याच काळात लॉकडाऊन सुरू झाला आणि मी हे घर सोडूनही जाऊ शकलो नाही. त्या दिवसापासून ते आजपर्यंत तिचं ते विव्हळणं आणि माझ्या मागे मागे फिरणं मला सतावत आहे. शेवटी आज मी ठरवलं आत्महत्या करायची. तो बोलता बोलता थांबला आणि त्याची भेदरलेली नजर राजनच्या मागे स्थिरावली. काय झालं? राजनने विचारला. ती तुमच्या मागे उभी आहे, तो म्हणाला. राजनने पटकन मागे वळून पाहिलं. त्याच्या मागे कोणीच नव्हतं. कुठे? कोण? कोणीच नाहीये. मला वाटतं तुला भास होत आहे. भूतप्रेत असलं काही नसतं, राजन म्हणाला. साहेब, तुम्ही बघायच्या आधीच ती खोलीतून बाहेर गेली. चला मी दाखवतो, असं म्हणून राजनच्या पुढे तो चालू लागला. राजनला घेऊन तो किचनमध्ये, मग फ्लॅटच्या प्रत्येक खोलीत फिरला, पण ती कुठेच नव्हती. ते परत आतल्या खोलीत आले. एक आत्महत्या पर्यायी नाही. आता तसेही 2 दिवसांनी सगळे सुरू होईल. मग जा तू तुझ्या गावी निघून. जीव कशाला देतोस? राजन त्याला समजावू लागला. बरोबर म्हणताय तुम्ही. धन्यवाद. मी नाही करणार आत्महत्या. तो डोळे पुसत उठला. बरं, तुझं नाव मी विचारलं नाही अजून, राजन म्हणाला. माझं नाव प्रसाद देशमुख, तो म्हणाला. बरं, हा माझा नंबर घे. काही वाटलं तर फोन कर. राजन त्याच्या हातात स्वतःचा नंबर लिहिलेला कागद देत निघाला. एक जिना चढून खाली उतरला आणि तेवढ्यात लाईट आली आणि राजनला आठवलं की तो त्याचा वॉकीटॉकी प्रसादच्या घरीच विसरला आहे. तो परत त्या फ्लॅटजवळ आला. त्याने दार ढकललं. प्रसाद, अरे माझा वॉकीटॉकी राहिलाय. बाहेरून आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. राजनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. राजन सावधपणे आतल्या खोलीत त्याने लाईटचं बटन दाबलं, पण लाईट लागली नाही. त्याने खिशातून मोबाईल टॉर्च काढला आणि चालू केला. टॉर्चचा प्रकाश खोलीत पडला आणि राजनच्या डोक्याला झिणझिण्याच आल्या, कारण प्रसादचे प्रेत पंख्याला लटकलेलं होतं. जीभ बाहेर आलेली होती आणि डोळे वर फिरले होते. तो या धक्क्यातून सावरलाही नव्हता. तितक्यात त्याला किचनच्या दिशेकडून भांड्यांचे आणि नळाच्या पाण्याचे आवाज येऊ लागले. त्याला कळलं होतं प्रसाद जे म्हणत होता त्यात काहीतरी तथ्य आहे. तो हळूहळू किचनकडे आला. किचनच्या दारातून त्याने आत डोकावलं आणि त्याच्या अंगावर काटाच आला, कारण बेसिनजवळ एक स्त्री भांडी घासत होती. तिचा चेहरा पदरामागे लपलेला होता. ए, कोण आहेस तू? चेहरा दाखव तुझा, राजनने आवाज दिला. तिने दुर्लक्ष केलं, पण राजन धीर करत पुन्हा जोरात ओरडला. तिने पुन्हा दुर्लक्ष केलं. हिम्मत करत राजन तिच्या जवळ गेला आणि त्याने तिचा पदर बाजूला केला आणि विजेचा झटका लागावा तसा तो मागे सररला, कारण ती स्त्री नव्हती, तो प्रसादच होता, स्त्रीच्या वेशात. विकृत स्मृतहास्य करत
प्रसाद राजनकडे बघत स्मितहास्य करू लागला. मी सुषमा इथेच राहते रात्रीची. प्रसाद हुबेहूब एका स्त्रीच्या आवाजात बोलत होता. राजनच्या डोळ्याला मुंग्या आल्या होत्या. तो बाहेरच्या खोलीत पळाला आणि तिथून प्रसादच्या बेडरूममध्ये डोकावून त्याने पाहिलं. आणि अजून एक झटका त्याला लागला, कारण आता पंख्याला प्रसादचा प्रेत नव्हतं. राजन घाईघाईने वॉकीटॉकी घेऊन त्या फ्लॅटमधून बाहेर पळत सुटला. त्याच्या आवाजाने शेजारच्या फ्लॅटचं दार उघडलं. एक तरुणी बाहेर आली. साहेब, काय झालं? प्रसाद ठीक आहे ना? ॲक्च्युली मीच फोन केला होता चौकीवर, तिने विचारलं. एक काम करा, मी आत या, पाणी घ्या आणि मला सांगा, ती म्हणाली. राजन तिच्या फ्लॅटमध्ये आला. तिने पाणी दिलं. पाणी पिऊन त्याने सगळा प्रकार सांगितला. काय? प्रसादने आत्महत्या केली? कसं शक्य आहे हे? मी तर त्याला काही वेळापूर्वीच बघितलं होतं. माझ्या बाल्कनीतून त्याच्या बेडरूममध्ये तो मला पंख्याला ओढणी बांधताना दिसला होता. ती रडू लागली. मला नीट सांगता का, नक्की काय काय घडलं आहे इथं? राजनने विचारलं. 1 महिन्यांपूर्वीच तो इथे राहायला आला होता. काही दिवसातच त्याला विविध भास होऊ लागले. खरं म्हणजे राजनच्या आधी इथे एक माणूस राहायचा. सुषमा नावाची त्याची बायकोही त्याच्याबरोबर राहायची. त्यांच्यात रोजच भांडणं व्हायची. एक दिवस भांडणात त्याने तिचा खून केला. त्याला पोलीस घेऊन गेले आणि काही दिवस फ्लॅट रिकामा होता. 1 महिन्यांपूर्वी प्रसाद राहायला आला. त्याला आधीच्या घटना माहीत नव्हत्या. तोवर सगळं नीट होतं. पण त्याला कुठून तरी सुषमाबद्दल समजलं आणि मग त्याला भास व्हायला लागले. आणि काही दिवसांनी त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तो स्वतः साडी नेसून सुषमासारखा बोलाय चालायला लागला. रात्र झाली की तो तिच्यासारखा वागायचा. पण नंतर जास्तच झालं. मी त्याला खूप समजावलं पण की असं काही नाही आहे, हे सगळं भास आहेत. पण आज रात्री मी त्याला बघितलं आणि चौकीला फोन केला, ती सांगत होती आणि रडत होती. मी चौकीला फोन करून ॲम्ब्युलन्स मागवून घेतो. तुम्हाला पण चौकीला यावं लागेल. बरं, तुमचं नाव काय? राजनने विचारलं. मी प्रिया, तिने नाव सांगितलं. राजन फोनवर बोलत बाहेर आला, पण रेंज नसल्याने तो खाली आला. त्याने सगळी माहिती दिली. 1 मिनिट राजन, जरा होल्ड कर. नाव काय म्हणालास तू? प्रसाद देशमुख ना? शिंदेने विचारलं. हो, राजनने कन्फर्म केलं. अरे, कसं शक्य आहे? तो तर गेल्याच आठवड्यात मेलाय. आत्महत्या केली त्याने. आणि त्याच दिवशी त्याच बिल्डिंगमधल्या त्याच्या मैत्रिणीने पण आत्महत्या केली. प्रिया तिचं नाव. तिने चौकीला फोन करून सांगितलं होतं की तो प्रसाद आत्महत्या करायच्या बेतात आहे, त्याला वाचवा. पण आम्ही तिथे पोचेपर्यंत तो मेला. आम्ही पंचनामा करतच होतो. तेवढ्यात शेजारीच राहणाऱ्या प्रियानेही गच्चीवरून उडी मारून जीव दिला. त्या दोघांचं प्रेम प्रकरण होतं म्हणे, म्हणून असं झालं. गेले काही दिवस त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं असं लोक म्हणाले. त्याला त्या घरात कोणीतरी बाई दिसायची. मी आणि कांबळे सरांनी हँडल केली होती ती केस. तुला नक्कीच धोका झालाय राजन, शिंदे म्हणाला. काय? प्रिया पण? राजनची दातखिळीच बसली. त्याने खालून 4थ्या मजल्याकडे बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण एका बाल्कनीत प्रसाद स्त्री वेशात उभा होता, तर दुसऱ्या बाल्कनीत प्रिया उभी होती. ते दोघेही राजनकडे बघत होते. राजन तिथून काही क्षणातच सटकला. आजही दररोज रात्री पोलीस चौकीच्या नंबरवर तसाच फोन येतो. पण आता सगळ्यांना माहीत झालंय, त्यामुळे शक्यतो तिथं कोणी जात नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.